मना मागे जाऊ नये, मना मागे जाऊ नये. प्रत्येक जीवाने आपल्या जीवनामध्ये कीर्तन केलं पाहिजे. नामदेवांच्या उक्तीप्रमाणे वाचे नामस्मरण ठेवायचे. आपल्या मुखामध्ये रात्रंदिवस पांडुरंगाचं, भगवंताचं, ईशाचं, देवाचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. आणि आमचे माऊली ज्ञानोबा सुंदर सांगते, ये साथे आलिया नाहीतरी संसारू जाईल रया. काय सांगतात माऊली? ये साथे मनुष्य देहामध्ये जीव आणि आत्मा यांची साथ आहे बरं का. दोन्ही एकत्र आले हा एक भाग. आणि जागतिक विचार आपण केला तर ये साथे आलिया म्हणजे या बाजाराला आल्यानंतर कोणतं बाजार? जन्म मृत्यूच्या बाजाराला आलेल्या मनुष्य देहरूपी आत्म्याला आमची माऊली सांगते, ये साथे आलिया ओळगा सारंग धरू. एवढी संधी. ओळगा म्हणजे भगवंताला सहाय्य करता येईल, भगवंताला आपलासा करण्याची शक्ती, ताकद फक्त ये साथे आलिया म्हणजे मनुष्य देहाची साथ केली आता तुम्हाला ती शक्ती प्राप्त आहे. अन्यथा संसारू जाईल. संसार गेल्याशिवाय राहणार. चला विठाला देह हे काळाचे. हा देह कुणाचा आहे? हे काळाचं आहे. कमावलेलं धन कुणाचं आहे? धन कुबेराचं आहे. हे जे मनुष्याचं काही म्हणजे आपलं काहीच नाही तरी आम्ही म्हणतो माझं. तुकोने फेरा मारला महाराज. तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे माझे, नाव घे का
घेतलं ते काय झालं अवघं काबाडाचं. म्हणजे उगच आम्ही ओझं वाहिलं, अन्यथा ते ओझाचा आम्हाला काही एक उपयोग झालेला. म्हणजे ते वाहिलेलं ओझं आमच्या बरोबर आलं नाही, येणार सुद्धा नाही. आणि म्हणून ते नाथराय सांगतात, अरे पांचस्थ घरात आला तो प्रातःकाळी उठवली गेला. बरं का, तैसे असावे संसारी तो वरी प्राचीनाची किंवा प्राक्तनाची तो प्रारब्ध शिल्लक आहे. कळलं? आम्ही कसे आहोत? आम्ही या बाजाराला आलेले पाहुणे आहोत. मला काय सांगायचं आहे, पांचस्थ घराची आला. आज आमच्याकडे जे पाहुणे आलेले आहेत किंवा आज या गावामध्ये जे पाहुणे आलेले आहेत ते पाहुणे, त्या पाहुण्यांना माहित आहे आम्ही या गावचे वतनदार नाही. त्यांना माहिती आहे आता उद्या सकाळी उजाडलं की सकाळी 6ची गाडी पकडलीच पाहिजे. म्हणजे ह्या गावात राहायचं नाही. म्हणजे ह्या गावात तो कसा आहे उदास, या गावाविषयीचा आस्था नाही, या गावाविषयी प्रेम नाही, या गावाविषयी त्याला जीवाला नाहीये. तर हा गाव माझा नाही. आणि आम्ही दुःख का भोगतो? तर हा देह माझा आहे, हे घर माझं आहे, गाव माझं आहे, तालुका जिल्हा राष्ट्र देश हे सगळं माझं आहे. आणि म्हणून आम्ही दुःख भोगतो. व्यापारी बाजारी घातले दुकान, व्यापारी बाजारी घातले दुकान, व्यापारी बाजारी घातले दुकान, व्यापारी बाजारी घातले दुकान, व्यापारी बाजारी बाजारी घातले दुकान, स्त्री पुत्र धन तैसे बाबा. बरं का, स्त्री पुत्र आणि आमच्या आयुष्यात कमावलेले जे धन आहे ते धन कसं आहे? व्यापारी बाजारी. 2 तारखेला व्यापार भरणारे कुठे माहिती का? मडला गोरजेश्वरचं जे मंदिर आहे, व्यापारी बाजारी म्हणजे त्या ठिकाणी बाजार भरणार आहे व्यापाऱ्यांचा. पण तिथे जो बाजार भरणार आहे त्या बाजाराचे वतनदार कोणीच नाहीत महाराज. आता जाऊन पहा, तिथे काहीच नाहीये, तिथे काहीच नाहीये. तिथे नंबर नाही, घर नंबर नाही, तिथे काहीच नाहीये, कुठल्या प्रकारचा व्यापारी असेल. पण तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी सकाळी गेला तर संपूर्ण तुम्हाला त्या वाळवंटात काय दिसेल? बाजार दिसेल, बाजार. पण पुन्हा संध्याकाळी जायचं त्या ठिकाणी. संध्याकाळी पुन्हा आपण गेलो तर तिथे सकाळी दिसणारा बाजार संध्याकाळी शिल्लक नाहीये. बरं, त्या बाजाराला आलेले व्यापारी त्यांनाही माहिती आहे इथे आपलं काहीच दुकान आहे, फक्त किती 2 तासाचं दुकान आहे. आणि संध्याकाळी पुन्हा दुकान मोडून तो आपल्या गावाला जाणार आहे. म्हणजे तो तिचा वतनदार नाही, त्याला त्या जागेची आसक्ती नाही, काही एक नाहीये. त्याचप्रमाणे नाथराय सांगतात की अरे बाबा, व्यापाऱ्याने बाजारात घातलेलं जे दुकान आहे ते सकाळी घातलं, संध्याकाळी मोडून नेलं. त्याचप्रमाणे स्त्री पुत्र स्वजन तैसे, स्त्री पुत्र स्वजन किंवा जे धन आहे ते तशा पद्धतीने आहे. म्हणून आपण आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. चला
मात्र सुंदर सांगतात महाराज. हरी चला विठ्ठला माथा काळाची देहाची या माथा काळाची सत्ता. या देहाच्या माथ्यावर काळाची सत्ता आहे बरं का. आपलं काही नाहीये, आपलं काही नाही, पण तुकोबाराने आपल्या जीवनात अशी काही कमाई केली. अरे काल आला खाऊ, देहाची काल आला खाऊ, आम्ही आनंदित राहू. तुकोबारा सांगतात की या देहाला जरी काळ खायला आला तरी आमचा आनंद कधीच मावळणार नाही. का जगा काळ खाय जगा काळ बाबाजी चैतन्य स्वामींची भेट झाली तुकोबारायांना. असा परमार्थ पिकवला आपल्या जीवनामध्ये महाराज. मी नेहमी सांगत असतो 16व्या शतकामध्ये 65 कोटीची संपत्ती धन दौलत विल्हेवाट लावली तुकोबारायाने महाराज. आणि संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून शून्य. शून्य म्हणजे गोटा वगैरे काही नाही बरं का. संसार म्हणजे पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरणम जननी जठरे पुनरुक्ती क्षयनम. जन्माला येणे मरणे येणे मरणे. या संसारावर मी काय केला शून्य घातला म्हणजे शिरा पडेल. म्हणजे पुन्हा जन्माला येणे जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी. एवढी ताकद तुकोबारांच्या जीवनात तुकोबाराने निर्माण केली महाराज. आणि तीच शक्ती तुमच्या आमच्यामध्ये. आम्ही सुद्धा कमकुवत नाही, आम्ही सुद्धा कसे आहोत, आम्ही समर्थ आहोत महाराज. मी नेहमी सांगत असतो आमचा देश समर्थ आहे, आमचा राष्ट्र समर्थ आहे, आमचा जिल्हा समर्थ आहे, आमचा गाव समर्थ आहे. आणि या गावात जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य देह समर्थ आहे. आणि या देहात नांदणारा आत्मा सुद्धा समर्थ आहे महाराज. पण तरी सुद्धा तुकोबार सांगतात समर्थाच्या पोट
कश्यपाच्या पोटी समर्थ, अरे ब्रह्म समर्थ आहे. ब्रह्म, ज्या ब्रह्मा संपूर्ण विश्व सामावलेलं आहे, ब्रह्मापासून कश्यप सृष्टी निर्माण झाली. आमचं कुळ काय आहे? कश्यप. आमचं कुळ काय आहे? आम्ही कश्यप कुळा जन्माला आलो. आमचे पूर्वज ब्रह्माच्या कुळात, कश्यपाच्या कुळात आमचा जन्म झाला. आम्ही समर्थ आहोत. पण मला वाटतं थोडीशी लाईन चुकली महाराज आपली. कारण कश्यपाच्या 2 पत्न्या होत्या, दिती आणि अदिती. मला वाटतंय आमचं हे कुटुंब आहे कश्यप कुळातलंच, पण मला वाटतं दितीपासून झालेलं असलं पाहिजे. नाही कसा तर कुछ भी खाओ. कसं का? माणसं जगण्यासाठी काही खायला तयार होतात. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही काही खा, पण तुम्ही अमर होणार नाही. आज मरायचं तर उद्या मराल, उद्या मरायचं तर परवा मराल, 10 वर्षात मराल, पण मरालच. लक्षात आलं का? ऑपरेशन करा, शरीराचं काही करा, बरं का, सर्जरी करा, नाही तर आणखी काही करा. आतडं नवीन बसवा, आणखी हृदय नवीन बसवा, काही करा महाराज, पण एक ना एक दिवस जावं लागेल. पण माणसं जगण्यासाठी काही खायला तयार. माती खातात माणसं, माती. एखाद्याने सांगितलं ना, काय सांगायचं, कुंकू खातात, आबीर खातात. तर एखाद्या बाया भक्तांकडे गेलो ना आम्ही, ती कुंकू देते ना, ती काय गुलाल देते. ती गुलाल माणसं खातात फके मारून. आता गुलाल खाऊन माणूस आजार जाईल, पण जातो बरं का. का जातो? पेपरला नेहमी जाहिरात असते की 50% माणसाचा आजार विश्वासाने नष्ट होतो, म्हणजे बरा होतो 50%. आम्ही जेव्हा एखाद्या बाया भक्तांकडे जातो, त्यांनी एकदा विभूती दिली, म्हणे हे घ्या, आता तुम्ही बरे झालेत, आता तुमचा आजार राहणार नाही. आणि त्याच वेळेस म्हणतो तुमच्याकडे आलो, तुमचं तोंड पाहिल्याबरोबर 50% आजार गेला. म्हणजे एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे, त्याच्यात नाही याच्यात आहे. बरं महाराज, अगदी परवा मी आमच्या छोट्या नातीला पोचवायला गेलो होतो. तिथे सर्पाची माहिती देणारे 2 माणसं आली होती. त्याने सांगितलं की सर्वसाधारणपणे आपल्या या म्हणजे खेडेगावामध्ये विषारी सर्प नाहीत, बिनविषारी सर्प चावून. त्याने सांगितलं की विषारी सर्प आहेत, पण बिनविषारी सर्प चावून 50% माणसं मरतात. बिनविषारी सर्प चावून किती मरतात? 50%. म्हणजे सर्प चावला की हा 50% मरतो. सर्प बिनविषारी आहे, तो 50% त्याने ठरवलं सर्प चावला जगणार नाही. त्याचप्रमाणे आम्ही त्याच्या दारात एकदा गेलो की 50% आमचा आजार बरा होतो, म्हणून आम्ही काही खायला तयार होतो. पण आम्ही म्हणतो काही खाऊ नका आणि काही करायला तयार होऊ नका. आज न उद्या आपल्याला जावं लागणार आहे. मी नेहमी सांगत असतो, अरे नाथराया सांगतात, जन्मले ते बाळ, जन्मले ते बाळ परी वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला आलं बाळ, अरे आमचं म्हातारा सुद्धा वाट पाहत नाही. म्हातारा दात पडले, केस पिकले, तरी सांगतो 1 सलाईन लावा म्हणे, निश्चित 8 दिवस जगेल. आता 8 दिवस जगून काय करणार हा बाळ? तर मला वाटतं 8 दिवस माणसांनाच जागेल, घरातल्या माणसाला जागवेल, बाकी 8 दिवस जगून काही वेगळं करणार. म्हणजे तो जगेल आणि त्यांना जागविल, याच्या पलीकडे त्याच्या सामर्थ्य नाही. तरी म्हणतो एकदा सलाईन लावून पहा म्हणे, जगलो तर जगलो 8 दिवस. त्याला हेही माहित आहे की सलाईनची ताकद 8 दिवस. चला जन्माचे बाळ परी वाट पाहे काळ. हे लक्षात ठेवा की बाळ जन्माला आलं, बालच नाहीये. कोणताही जीव जेव्हा देहाला प्राप्त होतो
जेव्हा योनीमध्ये तो प्राप्त होतो त्यावेळेला त्या देहाला खाण्यासाठी काल त्याच्या बरोबरच आलेला असतो, पण आम्ही वाढदिवस साजरे करतो बरं का. मी नेहमी सांगतो, आणि ती सुद्धा प्रकाशमय मेणबत्ती विझवून. ही हिंदू संस्कृती बिघडलेले पाश्चात्य संस्कृती या ठिकाणी आलेली, याला पाश्चात्य संस्कृती म्हणतात बरं का. प्रकाशातून अंधाराकडे नेणारी, आणि आमची सनातन संस्कृती अंधारातून प्रकाशाकडे जाणारी. पण पाश्चात्य संस्कृती आल्यामुळं दिवे पेटवायचे, त्या बाळाला खुर्चीत बसवायचा आणि मग केक कापायचा आणि सगळ्या मेणबत्त्या विझवायच्या. म्हणजे आजपासून आपल्या जीवनात आपलं जीवन कसं बनवलं आम्ही? अंधारमय. आणि अंधारमय जीवन बनवल्यामुळं महाराज लक्षात ठेवा, आपल्या जीवनात सुखाचा दिवस कधीच येणार नाही. म्हणून नाच आहे अभंगाच्या पहिल्याच्या. मन मागे जाऊ नये, मन मागे जाऊ नये, मन मागे जाऊ नये, मन मागे जाऊ नये, मनामागे जाऊ नये, मन आकलून पाहे. म्हणजे काहीतरी मनामध्ये काहीतरी आहे. मन ज्याला म्हणतात दोन अक्षरे मन. पण मन या वस्तूने संपूर्ण विश्व नागवलेलं आहे. म्हणून नाथराय सांगतात सगळं काही आपल्या जीवनात करा, सगळं काही करा. मुभा दिलेले सबसिडी काही करा आपल्या जीवनामध्ये, पण फक्त एवढं करू नका मनामागे जाऊ, फक्त मनाच्या मागे जाऊ नका. का? सुंदर दाखवय महाराज. वासनेच्या संगे वासना ज्याला म्हणतात, वासना म्हणजे लक्षात घ्या. आमचे नाथराय सांगतात मनाची या माथा घातल्या धोंडा. काय सांगतात? मी माझ्या जीवनामध्ये मनाच्या माथ्यावर धोंडा घातला आणि वासना कापून केला लांडा. काय केलं? मी माझ्या जीवनामध्ये आयुष्यभर जनार्दन पंतांना शरण गेलो आणि जीवनात फक्त एवढीच गोष्ट केली की मनाची या माता घातला हा धोंडा. मनाच्या माथ्यावर धोंडा घातला आणि वासना कापून केला लांडा. म्हणजे मनाला लांडा केला, मनाला शेपूट ठेवली नाही. आम्ही सगळी शेपटीवाली मंडळी आहोत बरं का.
आम्ही कसे आहोत, पण आम्ही शेपट्या कुणाला म्हणतो? हे गणित चुकलं आपलं. आम्ही पण शेपटेच आहोत महाराज. जरी शेंडे असेल तरी आम्ही शेपटेच आहोत. जोपर्यंत मनाच्या माथ्यावर धोंडा घातला नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा शेपटे. लक्षात आलं का? आणि म्हणून मनाच्या माथ्यावर धोंडा घालणं, धोंडा म्हणजे तत्व, धोंडा म्हणजे नाम, बर का? मग तुम्ही म्हणाल मनाच्या माथ्यावर धोंडा का घालावा? कारण आमची माऊली इतकं सुंदर वर्णन करते गीतेमध्ये. मन हे कैसे केवडे पाहू जाता परीन सापडे, एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. सुंदर वर्णन माऊली गीतेमध्ये 6व्या अध्यायात करते की मन हे कैसे केवडे. मन कसं आहे म्हणशील, किती मोठं आहे म्हणशील, त्याचा आकार कसा आहे म्हणशील, तर ते सांगता येणार नाही. पण माऊली सांगते की मी अनुमानाने एवढं सांगू शकतो की एवढी राहटावया थोडे त्रैलोक्य या. मी अनुमान काढलेलं आहे. मनाचा आकार सांगता येणार नाही, मन किती मोठं आहे ते सांगता येणार नाही, पण मनाला संपूर्ण त्रैलोक्य संचार करण्याला सुद्धा कमी पडतंय. एवढा मनाचा आकार आणि एवढा मनाचा वेग, प्रकाशाच्या सुद्धा, वाऱ्याच्या सुद्धा पलीकडे मनाचा वेग आहे महाराज. वाऱ्याला सुद्धा आपण म्हणतो की मेल किती वेगाने धावतो, किती वेगाने मेल धावू द्या, तरी सुद्धा आम्ही त्या लोकलमध्ये बसतो, खडवलीवरून वाशिमला 8 मिनिटे लागतात. किती लोकल किती वेगाने धावते, अतिशय वेगाने धावते, तरी 8 मिनिटं लागतात. पण एका सेकंदात मन दिल्लीला गेलं. मनाचा वेग सांगता येणार नाहीये पहा. आणि म्हणून नाथराय सांगतात की मनाच्या मागे जाऊ नका. मनाच्या मागे जाऊन चालणार नाही. मनाचा वेग अतिशय तीव्र आहे. एका सेकंदामध्ये संपूर्ण त्रैलोक्य मन फिरून येईल. पण माऊली सांगते तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही बरं का. हे मन जरी एवढं मन ओढाल, नाथराय सांगतात हे मन ओढालंय, किती मन ओढाल असू दे, त्याच्या पुढे आमची तुकोबा सांगतात मन चंचल चंचल मन चंचल 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 मन चंचल चंचल हाती घेई गुरुचे बळ. मन चंचल आहे, किती चंचल असू द्या, पण तुकोबा सांगतात फक्त सद्गुरूला शरण जा. गुरुचं बळ, गुरुचं कृपाशीर्वाद आपल्या पाठीवर जर असेल तर किती चंचल मन तुम्ही स्थिर करू शकता. आणि म्हणून आमची माऊली इतकं सुंदर सांगते वैराग्याचे आधारे अभ्यासाचे मोहरे के तुले एके अवसरे स्थिरावे. मनाला घाबरायचं कारण नाही, मनाच्या मागे जायचं नाही. वैराग्याचे आधारे आपण काय करायचंय, मनाला आकलण्याचा प्रयत्न करू नका, वैराग्य निर्माण करा. वैराग्य आपल्या जीवनात वैराग्य निर्माण करायचं असेल तर संतांना शरण जा, सद्गुरूला शरण जा, नामस्मरण करा. नामस्मरणाने विवेक वैराग्य निर्माण होईल. अभ्यास करा. अभ्यास म्हणजे पाठांतर नाही बरं का. माणसं पाठांतर काय अभ्यास त्या माणसाचा 4-5 राग बोलला, काही ओव्या पाठ केल्या, 7-8 श्लोक बोलून दाखवले, आणखी 4-5 इंग्लिशचे शब्द मारले, का अभ्यास आहे हो? त्याला अभ्यास म्हणत नाही. अभ्यास म्हणजे निधिध्यास. निधिध्यास म्हणजे रात्रंदिवस नामस्मरण, जागृती, स्वप्नी, पांडुरंग. त्याच्या पुढे गोविंद गोविंद
सुंदर वर्णन तुकोबाराय करतात. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा. काही मनाला घाबरायचं कारण नाही महाराज. की तुने की अवसरे स्थिरावे, ते स्थिर झाल्याशिवाय राहणार. माऊली ठोक सांगते स्थिर होईलच ते, पण वैराग्याच्या आधारे अभ्यासाचे नीट मोहरे. अभ्यासाची मोहर लावा, वैराग्याचा आधार घ्या. आज ना उद्या, उद्या ना परवा ते स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. गोविंद गोविंद म्हणा लागली या. ओ छंद लागला टिटवीला, तिने समुद्र आटविला. मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. असा धरी छंद जाय तुटून या भव बंद. अरे भवबंद तू तोडून जाईल. आम्ही तर माणसं आहोत. टिटवीला छंद लागला टिटवीला. बरं कारण शुल्लक होतं. टिटवीने समुद्राच्या किनाऱ्यावर एका खडकात आटली अंडी घातली होती. समुद्र तेव्हा ओठीला होता. उद्या समुद्राला पौर्णिमेची भरती मोठी येते. 2005 साली किती मोठा महापूर आला होता. भूतोन भविष्याची आधी कधी आला नाही आणि मला वाटते उद्या सुद्धा येणार नाही. अतिशय नुकसान केलं. त्याचप्रमाणे ओहोटी लागलेली होती. टिटवीने अंडी घातली. पौर्णिमेची भरती होती. पौर्णिमेला आणि अमावस्येला म्हणजे कशी भरती येते, एकदम मोठी भरती येते. आणि मोठी भरती आल्यामुळं टिटवीची अंडी समुद्र घेऊन गेला. टिटवी आली पहाटे, अंडी समुद्राने नेली. टिटवीने पाणी उपसायला सुरुवात केली चोचीने. समुद्राचं पाणी ही काय करायची, चोचीने पाणी भरायची, खडकावर आणून टाकायची. चोचीने पाणी भरायची, खडकावर आणून टाकायची. काही दिवस महिनाभर उद्योग केला महाराज टिटवीने. पाणी सुद्धा पित नव्हती, फक्त पाणी आणून टाकायचे. अन्न पाणी वर्ज्य केलं. तिने ठरवलं जर समुद्राने माझी अंडी आणून दिली नाही, मला काय सांगायचंय. अरे असा घरी छंद जाय तुटून या भवबंद. अरे छंद लागला टिटवीला, तिने समुद्रही आटविला. समुद्र आटवता आला नाही, पण समुद्र आटविण्याचं जे सार्थक आहे ते प्राप्त झालं. ठला विठाला विठाला समुद्र आटवण्याचं जे टिटवीचं उद्दिष्ट होतं, त्या उद्दिष्टापर्यंत टिटवी पोहोचली. आमच्या गरुड राजाला तिची दया आली की उद्या टिटवी मेल्याशिवाय राहणार नाहीये. समुद्र तिला आटवता येणार नाही. तिचं जे उद्दिष्ट आहे की मला माझी अंडी मिळाली पाहिजे. आमचे गरुडराज तिथे आले. गरुडाने विनंती केली सागराला, हे सागरा त्या चिमुकल्या गरीब टिटवीची अंडी परत कर. सागराने तिची अंडी परत आणून दिली. उद्दिष्ट साध्य केलं टिटवीने. अरे सामान्य पक्षी जर आपलं उद्दिष्ट साध्य करू शकताय, तर माणसाच्या जन्माला येऊन जर आपला देव मिळवता आला नाही, अरे आमच्यासारखा कम नशिबी. अरे करंटे कपाल ज्याच्या नाम न येवाचे, करंट्या कपालाचे आम्ही आहोत. आम्ही समर्थ नाही. म्हणून लक्षात ठेवा बापो, एक पक्षी आपलं उद्दिष्ट पार करू शकतोय, त्याचे आपण सुद्धा ते पार करू शकतो बरं का. पण तरी सुद्धा आमचे नाथराय सांगतात मनाच्या मागे जाऊ नका. का वासनेच्या संगे जाऊ नको. इंद्रा पडली भजे चंद्र झाला काळा आणि नारद चुकला सारा. सुंदर 4 दाखले तुकोबारा या भंगातून देतात. निवड वासना म्हणजे मन. वासना म्हणजे मन. मनाच्या मागे रावण महाराज गेले. 80,000 बायका, 14 चौकड्याचं राज्य, 1.25 लाख नातून, 1.25 लाख पंतू, 5 कोटी घरं सोन्याची, काश्याची, तांब्याची चिरेबंदी, सोन्याची लंका रावणाची. मला काय सांगायचंय, त्याचे पुढे सांगतो 33 कोटी देव बंदी खाण्यात. अरे चंद्र सूर्य पाणी भरायला, नवग्रहाच्या पायऱ्या रिद्धी सिद्धी झाडू मारायच्या. कुठे काय सौख्य रावणाचं. पण नाथराय सांगतात तरी सुद्धा
कशासाठी? जगण्यासाठी गेला पंचवटीला. माणसं जगण्यासाठी काही करतील. मनाने ठरवलं अद्याप उत्तम जगायचंय मला. अरे मंदोदरी सारखी जगात सुंदर स्त्री नव्हती आणि पतिव्रता स्त्री होती, तरी याने ठरवलं अधिक सुंदर जगावं, अनेक सुंदर संसार करावा. सोन्याची लंका आहे, पण अद्याप तिला उजाळा द्यावा, त्या सोन्याला अद्याप कस लावावा असं त्याने ठरवलं. मनाच्या मागे गेला, पंचवटीला गेला आणि रावणाची सीता पळून आणली. मला काय सांगायचंय, पहा त्या रावणा काय झाले. पण एक लक्षात ठेवा बरं का, रावणाचं काहीच बिघडलं नाही, बिघडले आमचं. म्हणून आपला तो रावणाचा दाखला घ्यायचा, शिकायचं आपल्याला. रावण सीतेला पळून आणायला गेला, उगीच गेला नाही. त्याने सल्ला घेतला होता नारदाचा. हे माऊली, नारद मुनीला प्रश्न विचारला, नारदा मला उत्तम मरण आणि लवकर मरण कसं येईल? आम्हाला उत्तम मरणाची आशा आहे नाही, आम्ही आशा केव्हा सोडलेले. उत्तम मरण आमच्या जीवनात नाही बरं का. रावणाने विचारलं उत्तम मरण आलं पाहिजे आणि लवकर आलं पाहिजे. अरे ज्याची 14 चौकड्याचं राज्य, 80,000 बायका ज्याच्या, एवढं मोठं वैभव ज्याचं, त्याने ठरवावं लवकर मेलो पाहिजे. अरे आम्ही तर म्हणतो नातवाचे लग्न होऊ दे, पतवांची होऊ दे, अजून 2-4 माड्या बांधू दे देवा, तोपर्यंत काय का मला मृत्यू नको. पण नाथाने सांगितलं एक कर, राम अयोध्येचा राजा राम, त्या रामाची सीता पळवून आण. तुला लवकर मुक्ती, उत्तम मुक्ती, सुंदर मुक्ती जर प्राप्त करायची असेल. पण किती सुंदर आणि सोपं साधन सांगितलं बरं का. एरवी जर विचार केला महाराज, आजचा विचार की दुसऱ्याची बायको पळवली तर काय होईल? मला वाटतं मरावं लागेल. आणि कदाचित तुम्ही बलाढ्य असाल तरी सुद्धा तुम्हाला नीती सोडणार नाही, तुम्हाला नीती सोडणार नाही. दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहणं याच्यासारखं जगात दुसरं एक नंबरचं पाप नाही. ते पापाची फळं आपल्याला भोगावी लागतील. पण उत्तम आणि सुंदर मुक्ती दुसऱ्याची पत्नी पळून आणल्यानंतर रावणाला मिळाली. कशामुळं? एका साधूच्या वचनाला जागले म्हणून. आम्ही साधूचं वचन कधीच पाळत नाही. साधूचं वचन पाळा बापो, तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण पहा त्या रावणा काय झाले त्याच्या पुढे. अरे इंद्रा पडली भगे. इंद्र सुद्धा एकदम मनाच्या पाठीमागे लागल्यामुळं, मनाच्या मागे धावल्यामुळं इंद्रपद सोडून, स्वर्गातलं ऐश्वर्य सोडून मृत्यू लोकी आला. त्याला वाटलं इथं काहीतरी वेगळं असेल. अरे इथे काय वेगळंय? इथं काही वेगळं नाहीये, तरी इथे आला तो. आणि अहिल्या, गौतम ऋषीची अहिल्या, तिचा भोग घेतला. आणि भोग घेऊन पळत असताना गौतमाने पाठीमागं पाहिलं, धावतो सांगतो शाप दिला, जा तुला भगे पडतील. 1000 भग पडली इंद्राला बरं का. पण त्यावेळेला त्याचं रूप कोणतं होतं? मोराचं रूप होतं, मोराचं. आता आपण मोराचा जो पिसारा पाहतो ना, तो आनंदाने नाचतो म्हणतात. पण मोराच्या वंशाचा तेव्हा कळेल. पिसारा उघडतो, भरपूर डोळे आहेत मोराच्या पिसावर, पण त्याला दृष्टी नाहीये आणि तो दुःखाने नाचतो. मोर हा दुःखाने नाचतो. का? तर तिथे म्हणजे शाप दिला गौतमाने की तू जर स्त्रीसंग केलास मरून पडशील. पहा, म्हणजे भोग कोणी घेतला? इंद्राने. इंद्राने रूप कोणाचं घेतलं? मोराचं. आता कोण भोगतो? मोर. एकच असा पक्षी आहे, एकच असा विश्वामध्ये जीव आहे, तर तो स्त्रीसंग करत नाही. एकच जीव असा आहे की तो स्त्रीसंग करत नाही. तो जेव्हा नाचतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून जे आसू येतात, ते आसू मोरणी म्हणजे लांडोर ते प्राशन करते आणि त्या आसूमध्ये शुक्रजंतूची स्थापना होऊन आणि मग ती अंडी घालते. म्हणजे तिची जी प्रजोत्पत्ती जी आहे ती मोराच्या आसवापासून आहे, प्रत्यक्ष संघापासून नाही. एवढा भोग मोराला आला इंद्रामुळं बरं का. चंद्र झाला, चंद्राला गुरुपत्नी पळून नेली, त्याचा डाग लागला.
जाऊ द्या. इंद्र पडली भगे चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा. नादावर सुद्धा ती गदा आली. कारण 16,108 बायका पाहिल्यानंतर तर त्याच्या मनात आलं काय देव आहे म्हणे. एवढ्या बायका तरी देवाला वाटत नाही या बाजाराला एक सुद्धा नाही देतो का कोणी. कोट्यवधी रुपये कमवले लोक मातीत पैसे घालून राहिलेले. फार्म हाऊस लक्षात का राहतो मुंबईला जागा घेतली कसायला म्हणे किती घेतली म्हणे 700 एकर. काय केलं तिथे म्हणे काहीच नाही फक्त फार्म हाऊस. मला काय सांगायचंय म्हणजे 1000 रुपये खर्च करायचे आणि 100 रुपये उत्पन्न. उत्पन्न किती तू काढतो 100 रुपये उत्पन्न 1000 रुपये खर्च करतो का तर पैसा अतिशय झालेला आहे तो कुठेतरी मातीत घालवला. लोक पैसा मातीत घालून राहिलेले आहेत लक्षात घ्या बरं का. मला काय सांगायचंय नारद चुकला चाला भजनाचा. त्यांना त्या ठिकाणी थोडसा संभ्रम झाला नारदाला. कोट्यवधी रुपये जरी त्या लोकांकडे ते कधी इकडे आले आपल्या गावात कधी विचारले गरीब लोक कोण आहेत कुणाला घर नाही कशाला घरकुलं पाहिजे. मला काय सांगायचंय मुंबईचा एखादा धनाढ्य आला गावच्या गाव बांधून देईल स्लॅबचे पण 1 रुपया सुद्धा तो दान करत नाही. 1 रुपया सुद्धा तो कुणाला देत नाहीये. पण आम्ही शंका घेत नाही. पण नारदाने शंका घेतली देवाला 16,108 बायका. म्हणे कधी वाटतंय की नारदाला काहीच नाही. नारदाला घर नाही दार नाही. नारदाला घर नव्हतं. नारदाला आईबाप नव्हते दाशीपुत्र. मला काय सांगायचंय पण त्याच्या मनात आलं देवाने जाणलं देवाने सांगितलं बाबा मी जिथे नाही ती तुला घे. फार नारद नाचायला लागला. त्याला वाटलं वा मी जिथे नाही ती तुला घे. अतिशय रूपवान रुक्मिणी माता तिच्याच महालात गेला म्हणे घ्यायचीच आहे ना मग कशाला कुरूप करू. रुक्मिणीच कडे गेला पहिल्यांदा म्हणे अशीच रूपवानच घेऊ दे ना म्हणे. रुक्मिणीकडे गेला घेऊ तिथे होता म्हणे जाऊ द्या हिच्यापेक्षा रूपवान आहे गुबूच्या गुबू सत्यभामा. ही रुक्मिणी होती पतिव्रता पण पातळ होती बरं का. पण ही कशी होती त्याला म्हणे जाऊ द्या 1 नंबर फसला गेला सत्यभामेचा. तिथेही देव होते. 16,108 महालात जसा फिरत गेला तसा संभ्रम निघत गेला. मनाची जी धाव होती ती कमी 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 होत गेली. 16,108 महाल फिरले. पूर्ण मनाची भ्रांती फिटली आणि भ्रांती फिटल्यानंतर सरोवरात गेले आणि 1 डुबकी मारली आणि बाहेर आले तर 1 टन कुणाचा नारदाचा 1 टन. नारदाची नारदी झाली. नारदाला एकाच वेळेला 360 पोरं झाली. किती एकाच वेळेला 360 पोरं झाली. 360 पोरांचं संगोपन करता करता नारद देवाला शरण गेले. म्हणे देवा अरे किती अंत पाहतो देवा किती अंत पाहतो. अरे काही माझं मनात नव्हतं फक्त थोडासा भ्रम झाला होता की एवढ्या बायका नारदाला देवाला पण तेव्हा एकदा तरी बोलला का एवढंच म्हणे. ठीक आहे म्हणे नारदाचा पुन्हा दुसरी डुबकी मार. त्याने विचार केला 360 36 72 720 तर नाही होणार ना. पुन्हा डुबकी मारली बाहेर आले कण गेले. नारदीचा नारद झाला. 360 पुरं आपोआप नाहीशी झाली. नारदाने विना उचलला आणि नारायण 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 ठला विठला सांगतात मनामध्ये जाऊ नये मन कळून पाहिजे. काय सांगतात मनाच्या मागे जायचं नाही. मनाच्या मागे आपण गेलो तर आपले नागवण होईल. पण आपण आपल्या जीवनात एक निश्चित केलं पाहिजे की मन अकलून पाहिजे. म्हणून आमची माऊली हरिपटात सांगते मनमार्गे गेला तो तेथे मुकलो. माऊली सांगते हरिपटात मनोमार्गे गेला तो तेथे मुकला.
मनाच्या मार्गाने गेला, मनाच्या पाठीमागे जो गेला तो तिथेच थांबला, तिथेच मुकला. त्याला पुन्हा जन्म माणसाचा नाही बरं का. नाही तुम्ही म्हणून बरं झालं मग. माणसाचा जन्म फार कठीण आहे बाबांनो. का गताली न्याये उपजला देह, न घडो उपाय घडो आले. माणसाचा मनुष्य देह अद्वा तद्वा किंवा सामान्य नाहीये, तो सहसा प्राप्त होणारा नाहीये. त्याच्यासाठी बहुत पुण्य करायला लागतील महाराज. आणि म्हणून आमची माऊली सांगते, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी शिरावला तोची. हरिपाठी शिरावला त्याला माऊली धन्यता देते. हरिपाठी म्हणजे नामस्मरणी बरं का. तर मुखी गावे हरीचे नाम आणि मनी करावे चिंतन. मनाने रात्रंदिवस चिंतन करायचे आणि मुखाने भगवंताचं गुण गायचे आहेत. म्हणजे निश्चित आपण त्या पदापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. पण नाथराया सांगतात की मनाच्या पाठीमागे जाऊ नको. का जाऊ नको त्याचं कारण दुसऱ्या चरणात. मन माने लते सांगतात मनामागे जाऊ नये. मनामागे का जाऊ नका तर मन म्हणेल ते सुख. मन सांगेल ते सुख आहे. बरं तुम्ही इकडे या तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. कुठे या? इथे या, गोरजेश्वरला या, काशीला या, पंढरपूरला या, तिकडे सुख आहे. काही सांगतात तुम्ही असा धंदा करा म्हणजे सुख मिळेल नाही. मन म्हणेल ते सुख म्हणजे मनाने ठरवलं. पण नाथराय सांगतात बरं का मनामागे जाऊ नये. का तर मन म्हणेल ते सुख परी पाहता अवघे. नाथराय सांगतात की जरी तुम्हाला मनाने सुखाचे आमिष दाखवलेले एकालाच नाही तर संपूर्ण विश्वाला सुखाचं आमिष मनाने दाखवून विश्वाची नागवण केलेले. म्हणून मनामागे जाऊ नये. नाथराय सांगतात परी पाहता अवघे दुःख. आमची माऊली एक सुंदर उदाहरण द्यायचं बरं का. सासूबाई गेल्या डुबुक देशा आणि घरी येऊन पहा
तमाशा ठल विठाला प्रभाकर महाराज नेहमी दृष्टांत द्यायचे. सासूबाई गेल्या टुबुक त्याच्या दोघांचंच कुटुंब होतं. नवरा बायकोचं कुटुंब होतं. अतिशय सुखाने राहायचे. सासरा वारलेला होता आणि सासूबाई होती. म्हणजे तीनच माणसं महाराज. एक म्हातारी आणि दोन उभायता. इतका सुंदर आणि सुखाचा संसार चाललेला. आणि त्याच संसारामध्ये फार फार गोड संसार होता हो. अगदी चिमणा चिमणी एकत्र बसून गोष्टी बोलते. असे दोघं उभायता बोलायची. बोलता 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 एक दिवस बाई म्हणते का हो म्हणे माझे पण वडील वारलेत. माझी आई एकटीच आहे आणि तुमची पण आई एकटीच आहे. आपल्या संसारात आपण त्रिकूट सुख आहे पण त्रिकुटात तेवढंसं सुख मिळत नाही. म्हणे आपण असं करू जशी तुमची आई तशी माझी आई. म्हणे माझ्या आईला आणली की इथे काय होईल 4 माणसं होतील आणि मग आपण फारच सुखी आणि आनंदी राहू. चालेल म्हणे. फारच गोड संसार होता. त्याने संमती दिली. माऊली सुंदर सांगायची. आणि मग तिची आई आणली महाराज. 4 माणसं त्या संसारात अगदी सुखाने नांदायला लागली. पण काळांतराने मला काय सांगायचं प्रारब्ध वशे कर्म वशे त्या सूनबाईच्या मनात एक वेगळी कल्पना आली. का तर तिची आई आणि ती त्यांच्या खाण्यामध्ये थोडंसं काय व्हायला लागलं अंतर पडायला लागलं की तिच्या मनाप्रमाणे तिच्या आईला खायला घालायला थोडा अडथळा यायला लागला. म्हणून तिने मनात ठरवलं सासूबाईचा काटा काढायचा. सासूबाईचा काटा काढायचा. सासूबाईला जिवंत ठेवायची नाही. आणि दोघांचा संसार फार सुखाचा चिमणा चिमणीचा संसार. तिने एक सांगितलं का हो म्हणे असं केलं तर नाही चालायचं. म्हणे तुमच्या आईला आपण काय करू महापुरामध्ये सोडून देऊ. बुडून टाकू तुमच्या आईला. म्हणजे काय होईल मग माझी आई आणि मी म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रपंच संसारात सुखामध्ये अडथळा राहणार नाही. अडथळा काढायचा ठरवला. मन म्हणेल ते सुख. आता तिच्या मनाने ठरवलं सुखच भोगायचं आहे ना. मग एक अडचण होती. सुख भोगण्याची एक अडचण होती. ती अडचण काढण्यासाठी नवऱ्याची संमती घेतली आणि इतका सुखाचा संसार महाराज 4 बेड होते. म्हणजे एका बेडवर त्याची आई झोपायची आणि दुसऱ्या रूम मध्ये दुसऱ्या बेडवर तिची आई झोपायची आणि ही दोघं उभायचं दुसऱ्या एका म्हणजे तिच्या बेडरूम मध्ये झोपायचं. थोडक्यात सांगायचं म्हणजे. पण हे फार हुशार होतं. चिमणा चिमणीचा संसार तो फार हुशार होतं. त्याने ठरवलं आज माझ्या आईला नेऊन पाण्यात टाकायची. मला काय सांगायचंय मन म्हणेल ते सुख. आता मन कुणाचं म्हणतंय सुख भोगायचंय पत्नीचं. आणि पत्नीच्या मनाने ठरवलेलं सुख भोगण्यासाठी आता याच्या आईला पाण्यात येऊन बुडवायचे. कॉटच उचलून न्यायचे. जागी तर होतं कामा नाही. ठरलं दोघांचं. पण याने झोपताना आईला सांगितलं आई म्हणे आज आपल्याला थोडंसं गणित बदलायचंय म्हणे. कारण त्या पण फार प्रेमळ होत्या हो. एकमेकीशिवाय एका ताटात जेवायच्या इनबाई दोन्ही. फार प्रेमळ होत्या. जेवताना ठरवलं म्हणे आज आपण काय करू थोडी चेंज करू म्हणे. झोप लागत नाही माझ्या खोलीत मला झोप लागत नाही. आपण थोडी चेंजिंग करू. आज तुम्ही माझ्या कॉटवर झोपा आणि तुमच्या कॉटवर मी झोपेन. रात्री 12 वाजून गेले महाराज. आनंदाचा खेळ सुख भोगण्याची वेळ. दोघं अगदी थाटामाटात आली आणि मग ती कॉट उचलली. कुणाची कोणाच्या सासूची तिच्या का त्याच्या. फक्त चेंज केलं होतं चेंज. त्याच्या आईची कॉट उचलली. मला काय सांगायचंय म्हणजे तिच्या सासूचीच कॉट उचलली बाज. आणि एवढ्या आनंदात म्हणजे सुखाच्या उर्म्या येत होत्या सुखाच्या. बरं का मन म्हणेल ते सुख नुसतं मनाची उर्मीसारखी उठत होती. महापूर आला होता. नवरा पुढे आणि बायको पाठीमागे आणि तिच्या सासूची बाज दोघांच्या डोक्यावर. आणि कोण होतं ते मलाही माहित नाही. पण बाज मात्र तिच्या सासूची होती. आणि झोपलेला कोण होता त्याची सासू. आता त्याच्याही सुखाला महाराज सुख दोन्हीकडे होतं बरं का. मला हे सांगायचंय तिच्या ठिकाणी पण सुखाचीच उकळी आली होती की आता काही क्षणामध्ये मी कायमची सुखातच बुडेन.
कारण सुखाला येणारा अडथळा महापुरात वाहून जाणार आहे. कसे चाललं का? आणि त्याच्याही मनात सुखाची दुर्मी उठत होती की आता हा सुद्धा त्याच्या मनात तो अडथळाच होता ना हो. सासू सांभाळायची म्हणजे काय गंमत आहे का? बायकोची आई सांभाळायची फार कठीण आहे. त्याला पण बोलता येत नव्हतं आणि हे अचानक संधी तो पण उड्याच मारत होता नुसता. नेली म्हातारी बाजे सहित दिली पाण्यात सोडून लागला उड्या मारायला. सासूबाई गेली डुबुक देशा गेली डुबुक देशा सासूबाई गेली डुबुक देशा सासूबाई गेली डुबुक देशा घरी येऊन गेली पाहता माझ्या 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 सासूबाई गेली डुबुक देशा सासूबाई गेली डुबुक देशा सासूबाई गेली डुबुक देशा सासूबाई गेली डुबुक देशा घरी येऊन सण पाहा तमाशा. तर सासूबाई पुन्हा ती गेली. तिचा तपास तिला लागला नाही. तिला वाटलं की हे